एक मित्र ज्याला त्याच्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या दिवशी सरप्राईज गिफ्ट द्यायचं होतं, पण हे गिफ्ट घेताना मैत्रिणीचे डोळे बंद हवेतच अशी त्याची अट होती। त्यामुळे डोळ्यावर पट्टी आणि हातापायांमध्ये बेड्या बांधून मुलगी तिच्या सरप्राईज गिफ्टसाठी तयार झाली। पुढे काय झालं पहा। चॅनलवरती नवीन असाल तर मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। यानंतर जे काही झालं ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला। रविवारी 24 डिसेंबरची ही घटना आहे। नंदिनी खूप खुश होती। बर्थडेच्या दिवशी एक दिवसाआधी तिने खास मित्र वेट्रीमारनला फोन केला। चेन्नईत राहणारे नंदिनी आणि वेट्रीमारन दोघेही लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते। 27 वर्षीय नंदिनी सॉफ्टवेअर इंजिनियर होती तर वेट्रीमारन एका IT कंपनीत काम करत होता। शाळेत एकत्र शिक्षण घेतल्यानंतर कॉलेजमध्ये ते वेगवेगळे झाले, मात्र दोघांनी एकमेकांसोबत संपर्क तोडला नाही। परंतु अलीकडेच काही दिवसांमध्ये दोघांमध्ये वाद सुरू झाले। वेट्रीमारनने सतत नंदिनीसोबत भांडण करत होता। वाढदिवस होता म्हणून रिकाम्या फ्लॅटवर बोलवलं। तिच्या बालपणीच्या मित्राकडून तिला सरप्राईज मिळणार असल्याचं नंदिनीला त्यात काहीच विचित्र वाटलं नाही। त्यानंतर पोनमार रोडवरील रिकाम्या फ्लॅटवर पोहोचल्यानंतर वेट्रीमारननं नंदिनीच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि जोपर्यंत तिला काही बोलत नाही तोपर्यंत पट्टी काढू नको असं सांगितलं। वेट्रीमारननं तिचे दोन्ही हातपाय बांधले। नंदिनीने त्याला विरोधही केला कारण तिचा बेस्ट फ्रेंड सरप्राईज देणार होता, परंतु वेट्रीमारननं केलेल्या कृत्यानं सगळ्यांचाच थरकाप उडाला। हातात लपवलेली पेट्रोल बॉटलमधून नंदिनीच्या अंगावर पेट्रोल टाकलं। नंदिनीला काही कळण्याच्या आतच त्याने आग लावली आणि नंदिनी आगीच्या भक्ष्यास्थानी पडली। ती किंचाळत होती, परंतु तो तेथून फरार झाला। रस्त्यावरून जाणाऱ्या नंदिनीला पाहिलं आणि तात्काळ आग विझवण्याचा प्रयत्न केला। नंतर रुग्णवाहिका घटनास्थळी आली। मृतावस्थेत असताना नंदिनीने अखेरचा वेट्रीमारनचा नंबर पोलिसांना दिला। पोलिसांनी पकडले तेव्हा त्याने गुन्हा कबूल केला। मुलासोबत बोलायची त्यावरून वेट्रीमारनला राग होता, त्यातून त्याने हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे। वेट्रीमारन हा ट्रान्सजेंडर होता, परंतु नंदिनी आणि त्याच्या शाळेतले मित्र यांना काही कल्पना नव्हती। शाळा पूर्ण झाल्यावर वेट्रीमारनने हे सत्य नंदिनी आणि इतर मित्रांना सांगितले, तेव्हा बाकीच्या मित्रांनी त्याला दूर केलं, परंतु नंदिनीने मैत्री कायम ठेवली। तो हळूहळू एकतर्फी प्रेम करू लागला, परंतु नंदिनी इतर कुठल्या मुलासोबत बोलली किंवा भेटली तर त्याला राग यायचा। या सर्व प्रकारातूनच हे सर्व घडलेलं आहे।